हॅलो फ्रेंड्स, मी इंजिनियर सुफी. मी आहे सध्या भारतातला पहिला आणि जगातला 23 नंबरच्या अशा मोठ्या ब्रँडवरती, जिथे मी सध्या जॉब करतोय. आपल्या ट्रान्सफॉर्मरच्या व्हिडिओनंतर ना मला भरपूर लोकांची डीएम्स आहेत तुमच्यापैकी, जे मोस्टली लोक स्टुडंट आहेत, जे फर्स्ट इयर सेकंड इयर शिकतात. त्यांचं असं म्हणणं आहे की मी अशा कोणत्या गोष्टी करू की मला इंटरव्ह्यूसाठी फर्स्ट इयर लास्ट इयरपर्यंत त्या युजफुल ठरतील. तर मोस्टली 3 गोष्टी असतात मित्रांनो, त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की तुमच्या फायनल इयरपर्यंत ना सगळे सब्जेक्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे. म्हणजे तुम्ही ऑल क्लिअर असला पाहिजे, की तुमचं पहिलं इम्प्रेशन असतं ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यू येता. बिकॉज हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये सेकंड आहे मित्रांनो, ते म्हणजे तुमचं टेक्निकल नॉलेज. बिकॉज तुम्ही एक इंजिनियर असणार आहे, तर इंजिनियरला टेक्निकल नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की काही लोक असे पण आहेत की त्यांना AC-DCचा डिफरन्स देखील कळत नाही. पण ह्या गोष्टी क्लिअर असणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. हे तुमचं दुसरं आहे की त्याच्या बेसवरती तुम्हाला कंपनी हायर करत असते. आणि तिसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की तुमचं कम्युनिकेशन स्किल. तर आपण सगळे झडपीचे विद्यार्थी आहेत, आपल्याला जास्त इंग्लिश कम्युनिकेशनची जास्त काही अशी नॉलेज नसते. बट मिनिमम इंग्लिश कम्युनिकेशन आलं पाहिजे, जे आपण कम्युनिकेट करू शकतो, ज्यावरून तुम्हाला कंपनीना प्रायोरिटी देण्याचं काम करते आणि तुमच्याबरोबर जे पण हायरिंग्स आहेत ना, त्यामुळे तुम्हाला टॉपला ढकलायचं काम करते. तर ह्या 3 गोष्टी आहेत तुम्ही आतापासून कव्हर कराव्यात. आणि ह्या जर तुमच्याकडे असेल ना, तर तुम्हाला आता सध्या डोंगरातलं कॉलेज जर भेटला असेल ना, तरी जॉब तुम्हाला टॉप लेवलचा लागू शकतो. आणि ही रील तुमच्या त्या मित्रापर्यंत पोहोचवायची. आता सध्या इंजिनिअरिंग करत आहेत. आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.